काय घडतंय? हा चमत्कार नाहीये, ही गुरुकृपा आहे. गुरुच्या चरणांचा स्पर्श निर्जीव वस्तूलाही दिव्यता प्राप्त करून देतो. आणि आज आपण हे सारं प्रत्यक्ष पाहत आहोत. आमच्या भक्तांमुळे आमची सेवा करण्याची संधी यापुढे तुम्हाला अपवादानेच मिळेल. पण काळजी करू नका, आम्ही या आमच्या पादुका तुम्हाला देतोय, त्या घ्या. या पादुकांच्या रूपात आम्ही तुमच्या सोबतच असू. या पादुकांची सेवा करा, ती आमची सेवा केल्यासारखंच आहे. गुरूंच्या पादुकांमध्ये गुरूंच्या चैतन्याचा अखंड वास असतो. आणि जिथे पादुकांची सेवा होते तिथे गुरुचं अस्तित्व सदैव असतं. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात हा महाप्रसाद मिळणं यापेक्षा अजून दुसरं काय भाग्य. खरंच आम्ही धन्य झालो स्वामी. देव असो की देवदूत, गुरूंशिवाय कोणाचंच कल्याण होत नाही. गुरु नेहमीच आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. स्वामी, तुमच्यासारखा दुसरा गुरु नाही. जो अनन्य भावाने आमची भक्ती करतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो आणि प्रसादही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळी ती कृपेच्या रूपाने परत येते. आणि कपिले, जिथे निस्वार्थ भक्ती असते तिथे गुरु कृपा स्वतः चालत येते. तुमची इच्छापूर्ती झाली, आता कावेरीची इच्छापूर्ती करण्याची वेळ आली. इतके वर्ष तिच्या घरात राबलीस, रात्रंदिवस सेवा केलीस, अश्रू गाळलेस, अपमान सहन केला, ते उपकार केव्हाच फिटले बाळा. आणि कृतज्ञता म्हणजे गुलामी नाही. सेवा ही प्रेमाने करायची असते, भीतीने नाही. जिथे माणुसकी संपते तिथे उपकाराची परतफेडही संपते. अरे म्हाताऱ्या, तुला काय माहिती तिच्याबद्दल? 2 शब्द बोललास म्हणजे काय सगळं माहितीये का तुला? हे वंदना, अगं तुला म्हातारा वाटत असलो तरी हिच्यासाठी मी आजोबाच आहे. आणि आजोबांना त्याच्या नातीबद्दल समजा माहित असतं. हे कोण आहेत? यांना माझ्याबद्दल इतकं कसं माहिती? गुरु फक्त वर्तमान जाणत नाही, ते भूतकाळ जाणतात, भविष्य घडवतात. आणि जग ज्याला अनाथ म्हणतं त्याला आम्ही कधीच एकटं सोडत नाही. स्वामी, स्वामी, फार मोठी चूक झाली आमच्याकडून. मला माफ करा स्वामी, पुन्हा अशी चूक होणार नाही स्वामी. मला पुन्हा स्वामी सेवेत घ्या. स्वामी, आम्हाला तुमच्याशिवाय कोण नाहीये स्वामी. आमच्या चुका पोटात घाला स्वामी. स्वामी, आम्ही तुमचा मत्सर केला, तुमच्यावर अविश्वास दाखवला स्वामी. पण प्रेम कमी नाही झालं स्वामी. आम्हाला दूर नका लोटू स्वामी. क्षमा करा आम्हाला स्वामी. आता गयावया करताय? आता पुन्हा स्वामी देवांच्या चरणी यायचंय ना? पण मगाशी इथनं रागानं गेला तेव्हा एकदा तरी विचार केला की स्वामी देवांना काय वाटेल, त्यांना किती यातना होती. हे साधं व्यक्तिमत्व नाहीये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या भक्तांना वाहून घेतलंय. असे गुरु आहेत हे, ज्यांनी कधीही स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला
तर कायम आपल्या भक्तांचा विचार केला, त्यांच्या दुःखात व्याकुळ झाले ते, आणि तुम्ही त्यांच्यावरच संशय घेतला. जो गुरुवर अविश्वास दाखवतो ना, तो आधी स्वतःच नुकसान करतो. अगदी खरंय. आणि गुरु कधीही भक्तांची बाजू घेत नाहीत. गुरु नेहमी सत्याची बाजू घेतात. आणि आपले स्वामीही कायम तेच करत आले. कपिलाताई, हणम्या, सदा, आज इतकी वर्ष स्वामी सेवेत आहे मी, पण एकाही भक्तावर स्वामी देवांनी अन्याय केलेला पाहिला नाहीये मी. आणि भेदभाव तो तर त्यांच्या स्वभावातच नाही. पण तुम्ही स्वतःच्या मनातला मत्सर स्वामी देवांच्या मनात पाहिलात म्हणून गैरसमज झाला. खरंय तुमचं सुंदरा मावशी, माझ्या मत्सरामुळे सगळ्यांचं नुकसान झालं. मला माफ करा.